नमस्कार अँड हॅलो, मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. आपण सुरू केलेल्या 21 दिवस लर्निंग फ्रॉम इयर 25 सिरीजमधला आजचा दिवस 11वा आहे आणि लर्निंग पण 11वी. ती अशी: लोकांना, गोष्टींना, परिस्थितींना पकडून ठेवू नका, म्हणजेच होल्ड करू नका. होल्ड करण्यात खरंच खूप प्रेशर आहे मनावर. भूतकाळात घडलेल्या पेनफुल त्रासदायक मेमरींना होल्ड केल्याने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारचा स्ट्रेस सहन करावा लागतो. तुमच्या पेनफुल मेमरीजसाठी ज्या गोष्टी जबाबदार आहेत, जी लोक जबाबदार आहेत, त्यांच्याविषयी राग, द्वेष, चिडचिड निर्माण करायची, गोष्टींचं एक्सप्लेनेशन सतत मागत राहायचं. समोर ती व्यक्ती अवेलेबल असेल तर जिच्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला तिला कायम वेठीस धरायचं आणि वर्तमान काळसुद्धा वाईट मेमरींनी, कृतींनी भरून टाकायचा. गैरसमज, वाद, भांडण करत राहायचं. हे सगळं कारणीभूत आहे जुन्या गोष्टींना, आठवणींना होल्ड करून ठेवण्यामध्ये. कारण त्यांना आपण सोडतच नाही, त्यातून स्वतःला बाहेर पडू न देणं. ॲक्च्युली हे बिहेवियर स्वतःला वारंवार त्या स्थितीत नेऊन ठेवतं जी आता अवेलेबलही नाही आहे किंवा ती आता प्रेझेंटमध्ये नाही आहे. ही कृती स्वतःला पनिशमेंट देण्यासारखीच आहे. पास्ट हर्ट, रिग्रेट्स, फिअर्स, मिस्टेक्स अँड मेमरीज कॅरी केल्याने फक्त मनावर ओझं निर्माण होतं जे अनबेअरेबल आहे, जे तुम्हाला कोणत्याच अँगलने सर्व नाही करत. गोष्टी धरल्याने हेवीनेस येतो. तुमच्यासोबत खूप वाईट झालं अशी विक्टिम मेंटॅलिटी डेव्हलप व्हायला लागते, जे कोणत्याच अर्थाने आयुष्याला सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्यास मदतगार नाही. ठीक आहे, तुमच्यासोबत वागले असतील लोक वाईट, परिस्थिती नसेल तुमच्या बाजूने, गैरसमज निर्माण केले असतील तुमच्याबद्दल, नेगेटिव्ह नरेटिव्ह पसरवलं असेल, यामुळे तुम्हाला खूप त्रास, त्रागा झाला असेल, मान्य. जवळच्या लोकांना तुम्ही कायम एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असेल पण तो फेल गेला असेल, किंवा तुमच्याच जवळच्या लोकांनी तुम्हाला त्रास होईल असं डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली बिहेवियर ठेवलं असेल. हे सगळं मान्य, पण त्याचा या क्षणात काय फायदा? आयुष्य प्रत्येक क्षणात आहे आणि ते पुढे चालू आहे. याचा अर्थ असा पण नाही की कायम भविष्याचाच विचार केला पाहिजे. भविष्यात काय होईल याबद्दल चिंता व्यक्त करून प्रेझेंट खराब करायचा, स्वतःला त्रास करून घ्यायचा. आयुष्य ही वर्तमानात आहे. आपण या क्षणात काय फील करतो, विचार करतो, कृती करतो, तसेच सगळं आपल्या आयुष्यात आपण या क्षणामध्ये अट्रॅक्ट करत असतो. भूतकाळात जे घडलं ते घडलं. कदाचित ते घडलं अनअवेअरनेस असल्यामुळे. फक्त नेगेटिव्ह, वाईट, पेनफुल गोष्टी, माणसं, सिच्युएशन अट्रॅक्ट केल्या असतील आणि तेही अगदी अवेअरनेस नसल्यामुळे. आता त्यांना जाऊ द्या, गोष्टींना लेट गो करा. माणसांना त्यांच्या केलेल्या कृतीबद्दल क्षमा द्या आणि तुम्ही जर काही चुकीचं वागला असाल तर क्षमा मागा. शेवटी धरून ठेवल्याने, न केलेल्या चुकांसाठी स्वतःला जबाबदार ठरवून वारंवार हर्ट क्रिएट करायचा हा आपल्यावरच आपण केलेला अन्याय आहोत. काही गोष्टी, माणसं आपल्याला आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी हवी असतात, त्यामुळे आपण त्यांना होल्ड करण्यासाठी खूप अट्टहास करत असतो. पण कोणाला जबरदस्तीने धरून ठेवता येतं का? आणि तसं केलं तर काय होईल? कोण हॅपी राहील? कोणीच नाही. ज्याने धरून ठेवले तोही हॅपी राहणार नाही आणि ज्याला धरून ठेवले तोही हॅपी राहणार नाही. फुलपाखराला मुठीत जर बंद केलं आणि जास्त प्रेशर लावला तर कदाचित त्याचा जीव गुदमरेल किंवा त्याचा जीवही जाऊ शकतो. असल्या होल्डिंगमध्ये कसला आले आनंद? खरं तर गोष्टी सोडून देण्यातच शहाणपण आहे. जे आपलं नाही त्यांना जाऊ द्या आणि जे तुमचं आहे ते तुमचंच आहे, ते तुमच्याकडे फिरून येईल. तिथे फोर्स नाही. मनाने, लोकांनी तुमच्यासोबत राहिलं पाहिजे. परिस्थिती पूर्वी बिघडलेली असेल पण चांगल्या भावनांनी, विचारांनी ती तुम्ही ठीक करू शकता. होईल तितकं लोकांना, नात्यांना, परिस्थितींना, गोष्टींना ब्लेस करा. त्या तुमच्या आयुष्यात होत्या याबद्दल ग्रॅटिट्यूड द्या. कोणतीच परिस्थिती पूर्णपणे विपरीत नसते. चांगल्या गोष्टींना आठवून धन्यवाद द्या. त्यांनी तुमच्या त्या काळात तुम्हाला साथ दिली, तुम्हाला स्पेशल फील करून दिलं, त्याबद्दल लोकांचे आभार माना. आपण आपला फोकस चांगल्या
गोष्टींवर नेला तर नक्कीच त्यातच वाढ होईल. सो वाईट पेनफुल गोष्टींना पकडून ठेवू नका. लेट देम गो. एनर्जी फ्लोईंग राहू द्या. कोणाबद्दलही ग्रजेस कॅरी करू नका. तो त्यांचा कर्म आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने रिटर्न मिळेल. त्यासाठी स्वतःला त्रास करू नका. तुम्ही त्यांना त्यांचा कर्म देण्याचा प्रयत्न करू नका. होल्ड करू नका. तुम्ही सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी डिझर्विंग आहात. सेकंड चान्स डिझर्व करता. पर्यायी तुम्ही सुंदर, ब्युटिफुल, अबंडंट लाईफ डिझर्व करता. यावर 100% विश्वास ठेवा. सो आजची लर्निंग आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची आपली लर्निंग खूप सुंदर आहे. डू नॉट होल्ड थिंग्स. आवडली असल्यास लवकरच भेटूयात एका नवीन लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या.